आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला खूप भीती वाटते श्रीनिवास, उद्या स्पर्धेत जर काही विपरीत घडलं तर? लक्ष्मी, असं काही होणार नाहीये। असं बोलू नकोस, विचारही करू नकोस, असं काही होणार नाही। असं म्हणतात की घर निर्जीव असतं, मला नाही वाटत तसं। अगं, ही जमीन, ही झाडं, हे आपलं अंगण, परसदार, मागची विहीर, अगं या सगळ्याला परत यायचंय आपल्याकडे। मला सांग, जर वास्तू निर्जीव असती तर जसा आपला जीव या वास्तूत अडकलाय त्याचप्रमाणे हिनेही आपल्याला जीव लावला असता का? ही वास्तू, या वास्तूतली प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडे पुन्हा येणार आहे आणि बघ, असंच होणार आहे। तथास्तु, तसंच व्हायला हवं, कारण तसं नाही झालं ना तर जीव जाईल माझा। लक्ष्मी, अगं काय बोलतेस तू? यापेक्षा कित्येक मोठ्या संकटांना आपण परतवून लावलाय, त्यांचा सामना केलाय दोघांनी एकत्रपणे। विसरलीस का तू? जेव्हा माझी नोकरी केली होती आणि माझा ऍक्सिडेंट आठवतोय ना तर तुला? भावनाचा स्वयंवर, ते सगळे दिवस, की मोठी मोठी संकट आपण एकमेकांच्या साथीनं परतवून लावली आहेत। हे तर काहीच नाही, नक्की याचा सामना कर। हा, पण मात्र एक गोष्ट करायला लागणार आहे तुला, हिम्मत सोडून चालणार नाही। मला खात्री आहे लक्ष्मी, तू आणि अहिल्या जीवाचं रान कराल आणि ही स्पर्धा जिंकाल, खात्री आहे मला। आणि समजा या शिवाय तुम्हाला काही मदत लागली ना तर मी आहे। अगं, आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी, कण्यासारखे पाठीशी आहोत आम्ही तुमच्या, लक्षात ठेव। कसं झालं दर्शन? काय सांगू, इतकं सुंदर दर्शन झालं ना, नाही का हो? अहो, आणि हे बघ, सगळ्यांसाठी प्रार्थना केली मी, बरं का? आपल्याला देव नक्की यश देणार बघ। नक्की। चला, सगळ्याजणी दमला असाल ना, जरा आराम करूया आपण। या जरा 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 थांबा, जरा। आम्हाला दोघांना तुमच्याशी जरा बोलायचंय। बाबा, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाहीये भावना। आता श्री म्हणाला तसं, फक्त थोडस बोलायचंय आम्हाला तुमच्याशी। उद्याचा दिवस तुमच्या सगळ्यांकरता खूप महत्वाचा दिवस आहे। उद्या स्पर्धेचा दिवस आहे आणि आज तुम्ही सगळ्यांनी जी काही मेहनत केली आहे ती उद्या तुमच्या कामी येणार आहे। आम्हाला कल्पना आहे की उद्या तुमच्या विरुद्धची टीम असणार आहे, पद्मावतीची टीम। त्या टीममध्ये प्रोफेशनली मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या महिला असणार आहेत। कदाचित त्या सगळ्या तुमच्यापेक्षा उजव्याही असतील, पण तुमच्या आणि पद्मावतीच्या टीम मध्ये एक फरक आहे आणि मोठा फरक आहे। पद्मावतीची टीम ही स्पर्धा फक्त एक स्पर्धा म्हणून खेळणार आहे, पण तुम्ही सगळ्या ही स्पर्धा तुमच्या आईसाठी,
तुमच्या मावशीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी खेळणार आहात. आणि त्याचमुळे ही स्पर्धा जिंकण्याची जिद्द आणि जिंकण्याची ओढ तुम्हा सगळींमध्ये त्यांच्यापेक्षा कैक पटीनं जास्त असणार आहे. म्हणूनच जिद्दीनं खेळा, जोशात खेळा आणि ही स्पर्धा जिंकून या. आणि काय आहे ना, त्या पद्मावतीला आम्ही चांगलंच ओळखतो. इतक्या वर्षानंतर समोर आल्यानंतर ती जे काही वागली ते बघून आमच्या दोघांच्या लक्षात आलं की ती सूडानं पेटलेली आहे. स्वतःचा सूड पूर्ण करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करते ती. आणि जेव्हा माणूस सूडानं पेटतो तेव्हा आतताईपणा करतोच करतो. हे बघा, सूड भावनेनं कुणाचंही भलं झालं नाहीये आणि होणारही नाहीये. उद्या अशा जिद्दीनं खेळा ना की त्या पद्मावतीला कायमचा धडा मिळेल. कुठल्याही सुडाला किंवा माझाला चोख उत्तर हे एकजुटीनं आणि प्रामाणिकपणानेच द्यायचं असतं. तिला दाखवून द्या की कुठल्याही कुटुंबावर किंवा आईवरती संकट आलं की तिच्या मुली तिचे 9 हात बनवून नवदुर्गेचं रूप धारण करतात. उद्या तुम्ही अहिल्या आणि लक्ष्मीची शक्ती बना, विश्वास बना. आता आपल्या अख्ख्या कुटुंबाचा आत्मसन्मान तुम्हा मुलींच्या हाती आहे आणि आमची खात्री आहे ही आत्मसन्मानाची लढाई तुम्ही नक्की जिंकाल. की गणपती बाप्पा हरीश, हरीश, तू इथे? तुझी इतकी हिंमत झाली की तू डिरेक्टली माझ्या घरी निघून आलास? एक मिनिट सिंचना, तो नवरा आहे तो तुझा. तू जर त्याचे फोन उचलले नाहीस तर तुला भेटायची इच्छा असेल तर तू इथे येऊच शकतो ना. हो, पण जर मी फोन उचलत नाहीये तर त्याचा अर्थ काय होतो? की मला त्याच्याशी बोलायचं नाहीये. मग भेटणं तर लांबची गोष्ट आहे, की साधी गोष्ट पण कळत नाही का त्याला? पण मला बोलायचंय ना तुझ्यासोबत सिंचना. हे बघ अगं, आपल्या घरच्यांनी जे काही केलं त्यात त्याची चूक म्हणून आपण काय एकमेकांसोबत भांडतोय? हे बघ, ते काहीही असेल, पण मला आता तुझ्याशी बोलायचं नाही आणि डिस्कस तर बिलकुल करायचं नाहीये. त्यामुळे तू प्लीज इथून निघून जा. सिंचना प्लीज. मी सांगते ते ऐक हरीश, प्लीज इथून जा, नाहीतर मी रागाच्या भरात काय करेन ना हे मला माहित नाहीये. सिंचना प्लीज, प्लीज माझं ऐकून घे ना. सिंचना प्लीज ऐक ना त्याचं. ऍटलीस्ट काय म्हणणं आहे तेवढं तरी ऐक. मिस करत होता ग तुला तो.